आंबोली घाट महाराष्ट्रातील एक पावसाळी पर्यटन स्थळ। मित्रांनो, सध्या महाराष्ट्रभर पावसाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील पर्वत, दऱ्या आणि घाटांबरोबर धबधब्यांना एक वेगळीच सुंदरता मिळालेली आहे, ज्याची मजा घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक सहलीवर आहेत। अशातच आज आपण महाराष्ट्रातील आंबोली घाटाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, जिथे पावसाळ्यामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी असते। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आंबोली घाट हा महाराष्ट्राच्या निसर्ग संपत्तीचा कणाच आहे असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही, कारण सह्याद्री पर्वतरांगेमध्ये असणारा हा घाट रस्ता पावसाळ्यात अनेक पर्यटकांना खुणावत असतो। महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली हे ठिकाण आहे। आंबोलीमध्ये असणारा आंबोली घाट हा पर्यटकांचा सर्वाधिक आवडता आणि आकर्षित घाट आहे, ज्याची लांबी 30 किलोमीटर पर्यंत आहे। आंबोली घाट रस्ता हा नागमोडी वळणाचा आहे, जिथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक हिरवळ पाहायला मिळते। तसेच या घाटामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात धुके असते की आपल्याला समोरचे इथे काहीच दिसत नाही। मित्रांनो, खरोखरच आंबोली घाटात आल्यानंतर आपण अक्षरशः निसर्गाच्या सानिध्यात वाहून जातो। तसेच आंबोली घाटात रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्यावरून माकडे आणि त्यांची लहान पिल्ले आपल्या निदर्शनास येतात। त्याचबरोबर आंबोली घाटामध्येच आंबोली धबधबा आहे, जो महाराष्ट्रातील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो। या धबधब्यावर पावसाळ्यामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी आपल्याला आढळून येते। आंबोली धबधब्यावर जाण्याकरिता पर्यटकांसाठी पायऱ्यांची व्यवस्था देखील केलेली आहे। जर का धबधब्याचे उंचावरून पडणारे पाणी जास्त असेल तर ते पायऱ्यांवरून देखील खाली येत असते आणि हा नजारा पाहून मन अगदी थक्क होऊन जाते। पावसाळ्यामध्ये या धबधब्याची मजा घेण्यासाठी अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने या धबधब्याला भेट देत असतात। आंबोली घाटाच्या जवळच पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत। इथे आपल्याला हिरण्यकेशी नदीचा उगम, नांगरतास धबधबा, सनसेट पॉइंट, महादेव मंदिर, कावळेशेत पॉइंट आणि घनदाट जंगल अनुभवायला मिळते। मित्रांनो, पुणे, मुंबई, सावंतवाडी, बेळगाव आणि गोवा या ठिकाणाहून आंबोली या घाटात जाता येते, जिथे जाण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातून बसची सुविधाही उपलब्ध आहे। आंबोली घाट हा पुणे शहरातून 344 किलोमीटर, मुंबईतून 488 किलोमीटर, सावंतवाडीतून 29 किलोमीटर, बेळगावमधून 60 किलोमीटर तर गोव्यातून 117 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। तर मित्रांनो, आज आपण थोडक्यात पण महत्त्वाची आंबोली घाटाबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे। महाराष्ट्रातील आणखी कोणत्या घाटाबद्दल तुम्हाला अशाच प्रकारची माहिती जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि हां, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।